सर्वांना सस्ने जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। आज सध्या आपण पाहिले महाराष्ट्रामध्ये हिंदू जनाक्रोश नावाचा एक मोर्चा चालू आहे, हिंदू जनाक्रोश मोर्चा, आणि त्या मोर्चाचे विविध शहरांमध्ये कार्यक्रम होत आहेत। या अगोदर सुद्धा आपण या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे या मोर्चा संबंधित जे वक्तव्य आहेत त्यामध्ये संग्राम जगताप यांचं जे वक्तव्य होतं त्यावर आपण या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो संग्राम भंडारे नावाचे जे कीर्तनकार आहेत, जे स्वतःला हबप म्हणून घेतात, असे हबप संग्राम भंडारे यांचं ते वक्तव्य आहे। कालच्या बीडमध्ये झालेल्या मोर्चामध्ये ते म्हणतात की या ठिकाणी संख्या खूपच कमी आहे, म्हणजे बीडमध्ये जो मोर्चा आयोजित केलेला होता लोकच दिसत नाहीयेत, त्यामुळे इथून पुढे आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक हिंदूंनी 4 ते 5 लेकरं जन्माला घातले पाहिजे असं ते वक्तव्य आहे। तर हे जे वक्तव्य आहे ते त्यांनी कशाला उद्देशून केलेले आहे, तिथे जमलेले जे लोक आहेत ते कमी आहेत आणि आपली संख्या वाढली पाहिजे, लोक दिसले पाहिजे यासाठी। तर लोक नाही आहेत असं नाही, संपूर्ण महाराष्ट्रच काय आपला जो भारत देश आहे तो लोकसंख्येच्या बाबतीत आता आपण चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे। तर 1 नंबरवर आहोत आपण सध्या, कारण चीन आता मागे पडलेला आहे, भारत हा देश लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1 वर आलेला आहे। असं असताना सुद्धा तुम्हाला तिथे लोक का दिसत नाहीत का? कारण आपण पाहिले लोकांना आता जाणीव झालेली आहे, लोकांना माहिती आहे आम्हाला काय पाहिजे, हिंदू मुस्लिम झगडा आम्हाला नाही पाहिजे, हे लोकांनी ओळखलेलं आहे। तुम्ही काय या विषयावर काम करताय, तुम्हाला कोण या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुरवतंय, तुम्हाला कोण म्हणजे या सगळे मोर्चा काढण्यासाठी जो काही निधी लागतो, जो काही पैसा लागतो तो तुम्हाला कोण पुरवतंय, हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक केलं जातंय। यातून फक्त आणि फक्त तेढ निर्माण होणार आहे, जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये द्वेष निर्माण होणार आहे, हे लोकांनी आता ओळखलेलं आहे। आणि तुम्ही हे का करताय हेही लोकांना माहिती आहे, म्हणून लोकांनी तुमच्याकडे आता पाठ फिरवलेली आहे। फक्त बीडच नाही, तुम्ही कुठल्याही शहरात गेले तर तुम्हाला हीच परिस्थिती दिसणार आहे, कारण लोकांना माहिती आहे लोकांसमोर आज ज्वलंत प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे क्वालिटी एज्युकेशन आता मिळत नाहीये, एवढंच काय लेकरं इकून तिकून शिकले तर त्यांना नोकरी मिळत नाही, हे प्रचंड बेरोजगारी सध्या आपण तिचा म्हणजे सामना करतो आहे। प्रचंड बेरोजगार आहेत मुलं, ते बेरोजगार आहेत म्हणून त्यांची लग्न होत नाही आहेत, हे सगळे प्रश्न आजकालच्या मुलांसमोर, आजकालच्या पिढीसमोर आहेत। आणि व्यसनाधीनता असेल, भ्रष्टाचार असेल, असंख्य असे प्रश्न आहेत, ते त्यावर बोलायचं सोडून तुम्ही केवळ हिंदू मुस्लिम करत असाल तर त्यातून कुणाचंही भलं होणार नाही, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे। म्हणून महाराष्ट्रातली जनता तुमच्या बाजूने किंवा तुमच्या मोर्चात आता तुम्हाला दिसणारच नाही, तिथे तुम्हाला कमीच लोक दिसतील। लोक महाराष्ट्रात कमी नाहीत, बीड जिल्ह्यात कमी नाहीत, भारतात कमी नाहीत। जसं मी सांगितलंय की भारत आता हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा नंबर 1 वर आलेला आहे। असं असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लोक दिसले नाही, हे आता तुम्ही तुमचं समजून घ्यायचं की ते का आहे। आणि त्यातही जर समजा तुम्हाला असं वाटतंच ना तर मग तुम्ही स्वतः करा ना, 4-5 बायका करा आणि 5-25 लेकरं जन्माला घाला, आणि ते तुम्ही जसं म्हणता तसं की आता नथुराम गोडसे व्हायची वेळ आलेली आहे वगैरे, तर त्यातले 5 25 लेकरं जन्माला घातल्यानंतर 5-6 नथुराम गोडसे होतील। पण आमच्या लेकराला तुम्ही का सांगताय की नथुराम गोडसे जे व्हायची वेळ आलेली आहे? कारण आम्हाला माहित आहे ना, नथुराम गोडसे होणं म्हणजे जेलमध्ये जाणं, नथुराम गोडसे होणं म्हणजे फासावर जाणं, त्यामुळे आमचे लेकरं तिकडे जाणारच नाही। त्यामुळे माझा तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही स्वतः 2-4 लग्न करा, 5-5, 6-6 लेकरं होऊ द्या, म्हणजे 5-25 लेकरं तुमचे स्वतःचे जन्माला घाला, आणि मग त्यातून नथुराम गोडसे जेवढे व्हायचे तेवढे होऊ द्या। दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला की गोवंश हत्याबंदी। तुम्हाला कदाचित माहित नसेल, काँग्रेसच्या काळामध्ये एवढं नव्हतं। गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीमध्ये भारत आता नंबर 2 वर आहे, आपला भारत देश नंबर 2 वर आहे, आणि तो सुद्धा मोदींच्या काळामध्ये हिंदुत्ववाद्यांचं सरकार असताना। जी गाय वाचवण्यासाठी तुम्ही गळे काढताय, तरफडा करताय आणि गाय वाचली पाहिजे असं पुन्हा पुन्हा लोकांना सांगताय, तर तुमच्याच सरकारच्या काळामध्ये, हिंदुत्ववादी सरकार काळामध्ये, जेवढं की काँग्रेसच्या काळात सुद्धा नव्हतं, आज भारत हा देश नंबर 2 वर पोहोचलेला आहे। त्यामुळे संग्राम भंडारे यांनी जे काही ज्ञान, जी काही अक्कल पाजळायची आहे ती तिथेच पाजळावी, इतरांना ते ज्ञान त्यांनी देऊ नये, ते डोस त्यांनी पाजू नयेत। तुम्हाला काय वाटतं ते काल, कारण पाहिलं मी तो व्हिडिओ,
तर ते गोपीचंद पडळकर यांना साहेब म्हणतायत. पडळकर साहेब, आपण असं करूया, आपण तसं करूया. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही हे 2-4 जे लोक आहेत महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. लोक तुमच्या पाठीमागे इथून पुढे तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. तुम्ही तुमचं चालू द्या, आम्ही आमचं आनंदात आहोत, आम्ही आमचं सुखात जगतो आहोत. आम्हाला ते तुमचं हिंदू राष्ट्रही नको आहे आणि तुम्ही तर अजिबातच नको आहेत. फक्त एक सल्ला मात्र या निमित्तानं आहे की तुम्ही तुमचे 4-5 लेकरं लग्न करा आणि त्यातले 5-25 लेकरं जन्माला घाला आणि ते कसे सांभाळायचे, ते नथुराम गोडसे करायचे का ते अजून कोण करायचे, ते तुमचे तुम्ही घडवा. आम्ही आमच्या जगामध्ये अतिशय सुखाने आनंदाने जगत आहोत. आम्हाला कृपया जगू द्या. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.